आज आम्ही आलो बघा आमचा तंबाखू कापायला. आरके भाऊ आणि आम्ही दोघंजण आलो बघा. बरोबर 3 वाजता आलो. आरके का घुमवाल तिकडे सुट्टी आलं तर बघूच तर कनी इकडे पात आणाल तर कडला. मग मी पण इकडे तंबाखू कापायला आलो बघा. हे अशी झाडं आहेत बघा. आणि बंबाकून कनी जरा निम्म्यातनं खाली कनी तंबाखू जरा बाद झाला आहे. मग ही अशी झाडं आहेत. मग कापली बघा. दुपारी 3 वाजता आलतो मी. आरके आणि आमचं ब्रदर होतं आणि आमची आई होती. मग इकडं आई कनी आमची चाळी घालाती बघा. इकडं चाळीतीन घातल्यात बघा जवळपास. आणि अंतर लांब होतं इथनं कनी जवळपास 200 ते 250 मीटर वाढवायचं होतं. शेतकरी म्हटलं की कनी कामले असे सगळे झोंबडा असते, त्यामुळे कनी काय सुट्टी नाही. तंबाखूला दर लागायला पाहिजे बघा, आमची एवढीच इच्छा आहे. आता हे चाळी घेतले बघा. हे कनी 40 ते 50 55 किलो 60 किलोपर्यंत चाळी असते. तशी कसं जास्त भरले की ले लोड असते. आणि त्यात खोडवलं रुतलं कनी मेंदवाला मग लेवड कळत्या. मग त्या दुसऱ्या दिवशी बरोबर आलो बघा. इथं कनी तंबाखू आपलेली होती आणि ती घडीची पानं ती नव्हती कनी ती शिल्लक राहिलेली. मग घेतलं डोसक्यावर घटलं आणि निघालो बघा. वाट बघा केवढ्या लांब आहे. तरी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा लागते. आवडला असेल तर फॉलो करावं लागते. सप्लाय जय हिंद जय महाराष्ट्र.